महापालिकांचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे, कारण राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। पुढच्या काही क्षणांमध्ये राज्य निवडणूक आयोग या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा करेल। नगरपालिकांमध्ये भाजपनं मुसंडी मारत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना खिंडारं पाडली आहेत। त्यामुळे आता 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याची परतफेड करेल की पुन्हा भाजप आणि शिवसेना बाजी मारेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तेव्हा बरोबर 4 वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे आणि 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होईल। आणि ही ताजी दृश्य आहेत, याच ठिकाणाहून पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक अधिकारी सहारिया इथं पोहोचलेले आहेत आणि हेच आता पुढच्या काही क्षणांमध्ये घोषणा करणार आहेत। ते 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्या किती तारखेला होणार आहेत आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे याबद्दलची माहिती आता राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणार आहे। देखिए ये देखो कुछ हो रहा है। दरम्यान एकूण 10 महानगरपालिकांसाठी या निवडणुका होत्या, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांचा समावेश आहे। सोबतच ठाणे, उल्हासनगर, नाशिक, सोबतच नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला या महापालिका आहेत। आवाज क्लियर येत आहेत का? है आवाज क्लियर आहे? आज इथे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि माझ्या मते नवीन वर्षामध्ये पहिल्यांदा भेटत आहोत, म्हणून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आज ज्या गोष्टीची आम्हाला आणि आपल्या सर्वांना उत्सुकता होती की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकाच्या निवडणुकाचे कार्यक्रम कसा राहणार आहे तो आयोगाने निश्चित केलेला आहे, अंतिम केलेला आहे आणि त्याचा आज इथे मी तो प्रोग्राम जाहीर करणार आहे। एक्झॅक्ट डेट देण्यापूर्वी काही बाबी जो ह्याचे मागे कोणकोणती बाबीचा आपण विचार केला त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे की त्यामुळे बरेचसे प्रश्न जे आपल्या मनामध्ये असतील त्याचा निराकरण होणार आहे। त्याला आपल्याला माहिती आहे की संविधानाची तरतुदीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका त्याच्या मुदत संपण्यापूर्वी होणे क्रमप्राप्त आहे। आपल्याकडे जिल्हा परिषदाची जो 26 जिल्हा परिषद आहेत त्याची मुदत 21 मार्च रोजी संपत आहे। पंचायत समित्याच्या मुदत 13 मार्च रोजी संपत आहेत आणि जे 10 महानगरपालिका आहे त्याची मुदत 4 मार्च ते 3 एप्रिल ह्या कालावधीमध्ये वेगळे तारखेला संपत आहेत। 4 मार्च पासून 3 एप्रिल या जवळजवळ 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 10 महानगरपालिकाची मुदत संपत आहे। तो म्हणून हा तारखाचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागला।
दुसरा, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये 10वी व 12वीची परीक्षा आहे आणि त्या मुलांना त्रास होऊ नये, तो एक आम्ही विचार केलेला आहे. तिसरा, आपले राज्यामध्ये शिक्षक व पदवीधर MLCच्या निवडणुकाची सुद्धा तारीख ह्या कालावधीमध्ये जाहीर होणार होत्या, म्हणून आपल्या डेट्स आणि त्यांचे डेट्समध्ये क्लॅश होऊ नये, ते सुद्धा एक आपण विचार केलेला आहे. तसेच गडचिरोलीची विषम परिस्थिती, त्यामध्ये जो 12 तालुके आहेत त्यांच्या निवडणुका कसे घ्यायचे आहे त्याबद्दल आपण विचार केला. आणि जो 5वा जो सिद्धांत आपण विचार केलेला आहे की भारत निवडणूक आयोग ह्यांनी 5 जानेवारी 2017 रोजी आम्हाला मतदार यादी दिलेली आहे आणि तीच मतदार यादी आपण प्रभागनिहाय फोडून त्याच्या आपण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये वापर करत आहोत. या सगळ्या सिद्धांताचा वापर करून जे आपले 26 जिल्हा परिषद आणि त्यामध्ये 296 पंचायत समित्या व 10 महानगरपालिका आहे त्याच्या आपण निवडणुकीचा प्रोग्राम तयार केला. मात्र ह्या कालावधीमध्ये नागपूर जिल्हा परिषदेमध्ये माननीय हायकोर्ट, माननीय उच्च न्यायालयाच्या स्थगिती आलेली आहे जिल्हा परिषद, आणि त्यामुळे आज मी नागपूर सोडून 25 जिल्हा परिषद, त्या अंतर्गत 283 पंचायत समित्या ह्याच्या निवडणुका आणि तसेच 10 महानगरपालिका त्याच्या आपण आज इथे अनाउन्समेंट करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 25 जिल्हा परिषद कोणकोणते आहेत, ते सर्व जिल्हा परिषद जे वगळलेले आहेत ते फक्त सांगतो मी, म्हणजे उरलेले सगळे जिल्हा परिषदाचा समावेश आहे. ठाणे, पालघर, धुले, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया व नागपूर हे जिल्हे वगळून 9 जिल्हे वगळून आपल्याकडे मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये जिल्हा परिषद नाही, म्हणजे 11 जिल्हा असं वगळून उर्वरित 25 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदाची निवडणुका आहे. ठाणे, पालघर, धुले, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया व नागपूर. नागपूरमध्ये स्टे आहे. असा 9 जिल्हा परिषद, मुंबई आणि उपनगरमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाही असे 11 जिल्हे वगळून 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्हे म्हणजे 36 - 11 25 जिल्हा परिषदाची निवडणुका आपण आज घोषित करत आहोत. तसेच 10 महानगरपालिका, त्यामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे, सोलापूर, मुंबई, अकोला, अमरावती, पिंपरी चिंचवड, नाशिक, पुणे आणि उल्हासनगर असा 10 महानगरपालिकाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आपण आज इथे घोषित करत आहोत. निवडणुकाचा जो प्रोग्राम आहे, जिल्हा परिषदचा प्रोग्राम, जिल्हा परिषदमध्ये मतदान 2 फेजेसमध्ये होणार आहे, 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागाचे 8 जिल्हे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर. नाशिक विभागाचे 2 जिल्हे, जळगाव आणि अहमदनगर. अमरावती विभागाचे 2 जिल्हे, बुलढाणा आणि यवतमाळ. आणि नागपूर विभागाचे 3 जिल्हे, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे. परत सांगतो मी, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव,
अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. गडचिरोलीचे जर मी सुरुवातीला सांगितलं 2 टप्प्यामध्ये, तो गडचिरोलीचे 12 जे पंचायत समिती आहेत त्यापैकी 8च्या ह्या तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोकण विभागाचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. नाशिकच्या नाशिक डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट आणि गडचिरोलीचे उर्वरित 4 पंचायत समित्या. अशाप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 जिल्हे. मात्र गडचिरोलीच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये, दोन्ही टप्प्यामध्ये समावेश आहे. महानगरपालिकाच्या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये घेतल्या जाणार आहे. 10 ते 10 महानगरपालिका. पहिला टप्पा जिल्हा परिषद, जसं मी सांगितलं 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या याच्या नामनिर्देशनची सुरुवात 27 जानेवारी ते 1 फरवरी ह्या कालावधीत होणार आहे. 27 जानेवारी ते 1 फरवरी या कालावधीमध्ये नामनिर्देशन केलं जाणार आहे. मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे आणि 165 पंचायत समितीच्या मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे जिल्हा परिषद 11 जिल्हे आणि 118 पंचायत समित्या याच्या नामनिर्देशन 1 फेब्रुवारी पासून 6 फेब्रुवारी पर्यंत केला जाणार आहे आणि मतदान 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. म्हणजे 5 दिवसाच्या नंतर. पहिला टप्पा 16 फरवरी मतदान, दुसरा टप्पा 21 फरवरी 2017 रोजी मतदान होणार आहे. पहिला टप्पा जिल्हा परिषद 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या. दुसरा टप्पा 11 जिल्हे आणि 118 पंचायत समित्या. महानगरपालिकामध्ये 10 महानगरपालिका आहेत. त्याच्या नामनिर्देशन 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी ह्या कालावधीत केला जाणार आहे आणि याच्या मतदान 21 फरवरीला होणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जिथे मतदान 16 फेब्रुवारीला आहे तिथे 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदान 21 फरवरी आणि 21 फरवरी रोजी 10 महानगरपालिकाचे मतदान आणि त्याचबरोबर 11 जिल्हे आणि 118 पंचायत समितीच्या मतदान होणार आहे. म्हणजे मतदान 2 दिवस पडणार आहे राज्यामध्ये, 16 तारखेला आणि 21 फेब्रुवारीला. जानेवारी. तो महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद याच्या मतदान 21 फरवरी आणि पहिल्या टप्प्यातील फक्त जिल्हा परिषद त्याच्या मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे. हा जो आपण डेट्स जो निश्चित केलेली आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे 4-5 सिद्धांत आपण विचार करून केलेले आहे. गडचिरोलीची विषम परिस्थिती म्हणून 2 टप्पे. नंबर 1, शक्यतो फेब्रुवारीच्या आत निवडणुका घ्यायच्या आहे कारण की मार्च महिन्यामध्ये मुलांची परीक्षा. तिसरा, जे 5 जानेवारीला आम्हाला भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणारी मतदार यादी आणि यामध्ये जो आणखी एक प्रिन्सिपल आपण वापरला ज्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे की एका जिल्ह्यामध्ये असलेल्या जर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदची निवडणूक असेल तर एकाच दिवशी. जिल्ह्याचे आम्ही विभाजन केलेलं नाही. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदची निवडणुका त्या त्या जिल्ह्यामध्ये एकत्रित घेतली जाणार आहे. म्हणून नाशिक विभाग जर बघितला
तो नाशिक विभागामध्ये जळगाव अहमदनगर त्याच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये आहेत. नाशिक जिल्ह्याची निवडणुका नाशिक महानगरपालिकाचे बरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद पुणे याची निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर जिल्ह्याच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यामध्ये एकत्रित आहेत. आम्ही जिल्ह्याचे 2 भाग केलेले नाही. आणखी आपण एक प्रिन्सिपल वापरलेला आहे, त्याचा मी उल्लेख थोड्या वेळात करणार आहे. या तारीखा निश्चित करताना आता आपले आज आपण सगळे उपस्थित आहेत म्हणून काही गोष्टी आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना, सर्व राजकीय पक्ष व सर्व मतदारांना सांगणे आवश्यक आहे की मतदार यादीच्या विभाजन, जसं आपल्याला माहिती असेल की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते आणि भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी 5 जानेवारी रोजी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आता ह्याचे 3 टप्पे असतात. पहिला याचे प्रभागनिहाय विभाजन करणे. तो सर्व मतदार यादी जो मला प्राप्त झालेली आहे त्याचे प्रभागनिहाय विभाजनाचे काम सुरू आहे. ते उद्यापर्यंत कंप्लीट होणार आहे. उद्यापासून 12 तारखेपासून 17 तारखेपर्यंत त्याच्यावर ऑब्जेक्शन्स मागवले जाणार आहेत. ऑब्जेक्शन्स 17 तारखेपर्यंत प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊन 21 तारखेपर्यंत मतदार यादी अंतिम होणार आहे आणि 21 जानेवारी रोजी प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. म्हणून जर जसं मी सांगितलं की आम्ही फक्त भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरतो, त्यामध्ये नाव आम्ही नवीन टाकत नाही, आम्ही नावे कमी करत नाही. म्हणून जर मतदाराच्या नाव भारत निवडणूक आयोगाची मतदार यादीमध्ये नसेल तर आम्ही नाव टाकू शकत नाही. चुकीचं नाव आलं असेल आम्ही दुरुस्त करू शकत नाही. जसे भारत निवडणूक आयोगाची मतदार यादी 5 जानेवारी 2017 रोजीची आहे तीच मतदार यादी मी वापरणार आहे. सजेशन्स कशासाठी? त्यांचा प्रभाग चुकला, विभाजन करताना काय चूक झाली किंवा भारत निवडणूक आयोगामध्ये त्यांचं नाव XXX आहे, आम्ही छापला XY. भारत निवडणूक आयोगाचे यादी आणि आमची यादीमध्ये काय तफावत आली तर दुरुस्त करता येते, प्रभाग चुकला तर दुरुस्त करता येते, बाकी दुरुस्ती आम्हाला करता येत नाही. हे सगळे लोकांना समजण्याची गरज आहे. नाही तर बरेच लोक सांगतात की आमचं नाव मतदार यादीत आलं नाही, आता काय करावं. आणि ह्या मतदार यादीमध्ये नाव टाकता यावं यासाठी आपण 16 सप्टेंबर पासून 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवल्या होता. ज्या लोकांनी ह्या कालावधीमध्ये अर्ज केलेला आहे फक्त त्यांचा विचार मतदार यादीमध्ये भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे. 21 ऑक्टोबरच्या नंतर सुद्धा लोकांना अर्ज करता येते, मात्र त्याचा विचार केला गेला नाही. म्हणजे समजा एक माणसाने डिसेंबरमध्ये अप्लाय केला होता की आमचं नाव टाकावं, त्यांना ह्या मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. ज्या लोकांनी 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज सादर केलेला आहे फक्त त्याचा विचार केला जाणार आहे. त्याचा विचार भारत निवडणूक आयोगाने केला असेल, पर भारत निवडणूक आयोगाने त्याचं नाव टाकला किंवा नाही ते आम्ही काय भाष्य करू शकत नाही. जर त्याने नाव टाकलं असेल तरच तो मतदान ह्या निवडणुकामध्ये करू शकतो, नाहीतर करता येत नाही. आमच्याकडे काही लोकांनी तक्रार केली की साहेब 40,000 नाव वगळण्यात आलेले, 30,000 नाव वगळण्यात आले. आम्ही नाव वगळत नाही, भारत निवडणूक आयोग करते. तो ज्या लोकांची अशी तक्रार असेल त्याने भारत निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला पाहिजे. तरीही लोकांना सोय व्हावी म्हणून आम्ही प्रारूप मतदार यादी डिसेंबरचे 21 तारखेला वेबसाईटवर टाकलेली होती की सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि मतदार यांनी त्यांची प्रारूप मतदार यादी पाहावी. तुम्हाला विश्वास आहे की सर्व लोकांनी त्याप्रमाणे मतदार यादी तपासली असावी. इथे तो भारत निवडणूक आयोग करतो. मी सांगतो इथे एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी. आदर्श आचारसंहितेसाठी आपण नव्याने सर्व आदेश संकलित करून 14 ऑक्टोबर 2016 रोजी एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. आपल्याला माहिती आहे, आम्ही सर्व लोकांना दिलेली आहे. आणि ह्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये एक संनियंत्रण समिती तयार करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यामध्ये सर्व संबंधित विभागाचे अधिकारी ते मेंबर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस विभाग, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, बँके, ट्रान्सपोर्ट इत्यादी इत्यादी जे काही आवश्यक आहे. सूचना अशी दिलेली आहेत आम्ही की जे काही निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुकासाठी जे काही आवश्यक विभाग आहे त्याची मदत घ्यावी आणि त्याचे अधिकारीला मेंबर करून घ्यावी. कसलाही बंधन नाही जिल्हाधिकारीवर आणि महानगरपालिका आयुक्तावर. त्याने कोणत्याही अधिकारीला त्या नियंत्रण समितीच्या मेंबर करता येते. कारण की आदर्श आचारसंहिताचा एक मुख्य भाग आहे की मतदारावर विपरीत परिणाम होणार नाही, मतदारांना प्रलोभन देता येणार नाही, असा कोणताही कृत्य कोणी करू शकत नाही. हा आदर्श आचारसंहिताचा एक मुख्य भाग आहे. आणि म्हणून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकारी, कर्मचारी ज्याच्या त्या जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त वापर करू शकतात. म्हणून आपण सर्व संबंधित अधिकारी यांची मदत घेत आहोत. त्यामध्ये एअरपोर्ट, रेल्वेज, कोस्ट गार्ड इत्यादीची सुद्धा मदत घेत आहोत की समुद्री किनारा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर गस्त टाकण्यासाठी, फॉरेस्टमध्ये होणाऱ्या अवैध दारूच्या धंद्यावर निगराणी ठेवण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट, उत्पादन शुल्क विभाग, अवैध दारू, बँक आणि इन्कम टॅक्स, नगदी रोख वाटप याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी. अशा प्रकारे आपण आवश्यकतेप्रमाणे सर्व संबंधित विभागाची मदत घेणार आहोत. आणि त्यासाठी जिल्हा स्तरावर आणि मनपा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. या निवडणुकामध्ये कायद्यामध्ये जे दिलेली तरतुदीप्रमाणे प्रचारबंदी जिल्हा परिषदचे पहिल्या टप्प्यामध्ये 14 फेब्रुवारी रात्री 12 पासून प्रचार बंदी राहणार आहे. 16 तारखेला मतदान आणि 14 तारीख मध्यरात्रीपासून म्हणजे 14-15ची मध्यरात्रीपासून प्रचार बंदी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदमध्ये 21 तारखेला मतदान असल्यामुळे 19 तारखेच्या मध्यरात्री प्रचारबंदी लागणार आहे. महानगरपालिकामध्ये 19 फेब्रुवारीला 5:30 वाजता संध्याकाळी प्रचारबंदी लागणार आहे, कारण 21 तारखेला मतदान आहे. आचारसंहिता या सर्व क्षेत्रामध्ये आता लागू झालेली आहे. आमचे अनाउन्समेंट चालू आहे. महानगरपालिकामध्ये 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता आचारसंहिता सर्व जिल्ह्यामध्ये जिथे जिथे जिल्हा परिषदच्या इलेक्शन आहे त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागलेली आहे. आता चालू झाली मतमोजणीपर्यंत, मतमोजणी संपेपर्यंत आतापासून. मात्र ज्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किंवा नगरपालिकाच्या निवडणुका नाही त्या क्षेत्रामध्ये सर्व विकासाचे काम करण्याची भूमिका राहणार आहे. आचारसंहिता राहणार आहे, मात्र विकासाचे काम करण्यावर कसलाही बंधन राहणार नाही. मात्र ज्या ठिकाणी इलेक्शन नाही तिथले लोकप्रतिनिधी किंवा तिथला प्लॅटफॉर्म वापरून कोणत्याही माणसाला कसलाही प्रकारच्या इतर मतदारावर प्रभाव पडेल अशा प्रकारचे घोषणा वेका काम करता येत नाही. उदाहरण द्यायचे असेल, वसई विरार इलेक्शन नाही किंवा सांगली महानगरपालिकामध्ये इलेक्शन नाही, पण सांगली जिल्हा परिषदमध्ये इलेक्शन आहे. तो सांगली महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आचारसंहिता लागणार आहे. मात्र महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये नियमित विकासाचे कामं करण्यावर कसलंही बंधन राहणार नाही. मात्र सांगली महानगरपालिकाच्या क्षेत्र वापरून
सांगली जिल्हा परिषदचे मतदारावर प्रभाव पडेल असं कोणतंही कृत्य करता येत नाही. अशा प्रकारची आपण व्यवस्था केलेली आहे. तसेच जनमत चाचणी आणि एक्झिट पोल ह्याच्यावर 14 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून बंदी लावण्यात आलेली आहे. जनमत चाचणी आणि एक्झिट पोलवर 14 फेब्रुवारीपासून मध्यरात्रीपासून बंदी लावण्यात आलेली आहे. हो, सगळं ठिकाण उमेदवाराने खर्च करण्याची जो लिमिट्स आहेत आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये महानगरपालिकामध्ये आणि मध्ये 5 लाख, मध्ये 4 लाख, मध्ये 4 लाख, मध्ये 3 लाख, जिल्हा परिषदमध्ये 3 लाख आणि पंचायत समितीमध्ये 2 लाख. त्यामध्ये काय बदल नाही आता. सध्या आणि + 5 लाख महानगरपालिका, ब वर्ग 4 लाख, क वर्ग 4 लाख, ड वर्ग महानगरपालिका 3 लाख, जिल्हा परिषद 3 लाख, पंचायत समिती 2 लाख. आपल्याला माहिती आहे की खर्चावर नियंत्रण ठेवणे याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक सूचना दिलेल्या आहेत. ते लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने काही आदेश काढले होते. त्याच्या परत आपल्या नजरेस मी आणू इच्छितो. प्रत्येक उमेदवार व प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकांसाठी स्वतंत्र बँक खाता उघडायचा आहे आणि फक्त त्या स्वतंत्र बँक खात्यामधून खर्च करता येते. प्रत्येक उमेदवारांनी निवडणूक संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत खर्चाचा संपूर्ण हिशोब सादर करायचा आहे आणि उमेदवाराने खर्चाचा हिशोब सादर करताना सर्व प्रकारचा खर्च जो त्याने केलेला आहे तो सादर करायचा आहे. उमेदवाराचा खर्च 3 प्रकारचा असतो. त्याने स्वतःच्या खिशातून केलेला खर्च, दुसरा त्याच्यावर राजकीय पक्षाने केलेला खर्च आणि तिसरा त्याचे मित्रमंडळी, नातेवाईक, संस्था, कंपनी त्यांनी त्याच्यावर केलेला खर्च. या तिन्ही प्रकारच्या केलेला खर्चचा समावेश असलेला तपशील प्रत्येक उमेदवाराने निवडणूक संपल्यानंतर 30 दिवसाची आत देणे आवश्यक आहे. जर दिला नाही तर त्याला निर्ह करता येते आणि तशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षांना 60 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांवर केलेला खर्चाचे तपशील सादर करणे अनिवार्य आहे. जर त्याने केला नाही तर त्याची नोंदणी रद्द सुद्धा करता येते. आचारसंहिताची प्रभावी अंमलबजावणी फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने निवडणूक निरीक्षक ह्याची आपण नेमणूक करणार आहोत. या इलेक्शनसाठी नगरपालिकेमध्ये आपण सुरुवात केली होती. राजकीय पक्षाला सध्या लिमिट नाही आहे. आज लिमिट नाही आहे. 5 लाख सध्या नाही आहे. तुमचा सुझाव असेल तर विचार करू. एक मिनिट मला कंप्लीट होऊ द्या. नगर परिषदेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या त्याच्या मी आपल्या माहितीसाठी थोडी माहिती देऊ इच्छितो अत्यंत थोडक्यात की आचारसंहिताच्या कालावधीसाठी आपण जो काम केलं मला वाटते की थोडासा आपण त्यामध्ये थोडासा पुढे आपण सरकू शकलेलो आहोत. आपण आदर्शाची थोडीशी काय होणार आपण प्रभावी अंमलबजावणी करू शकलो. भरपूर करणे शक्य आहे परंतु थोडा आपण पहिला पाऊल उचललेला आहे. यामध्ये 26 कोटी रुपये आपण रोखीचे जप्त केले होते. नगर परिषदेत जो इलेक्शन झाला जवळजवळ 10 कोटीची दारू 1.5 लाख लिटर पेक्षा जास्त ते आपण जप्त केली होती. जवळजवळ 10,000 लोकांना आपण तळीपार केला होता. तात्पुरत्या स्वरूपात तळीपार केला आणि 2,000 लोकांच्या विरुद्ध आपण फौजदारीची कारवाई केली.
याचा परिणाम मला असं वाटते थोडाफार झालेला आहे, फार झाला नसेल, परंतु डेफिनेटली आपण सांगू शकणार की ते झाला. सर कौन सी फौजदारी जो कार्रवाई की गई है कौन सी धारा के तहत? ते देतो आपलं सगळं, फार वेळ लागेल, सगळं देतो ना आपल्याला, डिटेल देतो, सगळे आहेत. आता जो दुसरा महत्वाचा तो आम्ही अपॉइंट करणार आहोत. आता ह्या इलेक्शनमध्ये प्रामुख्याने जो आपले महानगरपालिकाचे इलेक्शन आहे त्यामध्ये मतदानाची टक्केवारी फार मोठी गोष्ट आहे. ही दुर्भाग्य आहे की आपल्याकडे महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये 50-55च्या पुढे आपण कधी गेलो नाही. हे माझे मते फार काही शोभणारी बाब आहे असं नाही. म्हणून या वेळेला आपण सगळ्यांच्या मदतीने सर्व संबंधित विभाग, सर्व संबंधित कॉर्पोरेट्स, सर्व बँक्स, NGOs ह्याच्या मदतीने सर्व प्रकारच्या प्रसिद्धी करण्याच्या मार्गावर आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक मतदारांनी त्यांच्या मतदानाचा वापर करता यावे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण विद्यापीठाची मदत घेत आहोत आणि मला सांगताना आनंद आहे की मुंबई विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिलनं रेझोल्युशन पास केलेलं आहे की या निवडणुकामध्ये सर्व प्रकारची कारवाई आम्ही करणार आहोत. आम्ही सर्व महाविद्यालयाची आम्ही मदत घेत आहोत. मी स्वतः पुण्यावरून आणि अमरावतीवरून जवळजवळ 700 कॉलेजेस बरोबर एकाच वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे आणि नाशिक आणि सोलापूरवरून सुद्धा संवाद साधणार आहोत. म्हणजे प्रत्येक महाविद्यालयाला आपण ह्या कामामध्ये त्यांना आपण गुंतवून घेण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय गृहनिर्माण संस्था त्याची मदत आपण घेत आहोत, कारण गृहनिर्माण संस्थाचे जे अध्यक्ष आहे, सचिव आहे, ते त्याचे सभासदाला प्रेरित करू शकतात की तुम्ही जाऊन मतदान करा, कारण त्याचा डेली संबंध असतो. तो त्यांना आपण सांगतो की आपण त्यांना प्रोत्साहित करावे. आपण रेल्वेची मदत घेत आहोत, एअरपोर्टची मदत घेत आहोत, हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मदत घेत आहोत. काही हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जर मतदान टाकून आमच्याकडे लोक आले तर आम्ही त्यांना डिस्काउंट देणार आहोत जेवणावर, राहण्यावर, आणि जे मतदान न करता आले त्याच्यावर आम्ही थोडासा नाराजगी व्यक्त करणार आहोत. आम्ही ते आमचे गेस्ट आहेत त्यांनी नकारणार नाही, पण थोडी नाराजी जी नाही पैसे तो त्याचा बिझनेस आहे, थोडी नाराजी की व्यक्त करणार आहे. ह्याबरोबर आपण सर्व रेडिओ, टेलिव्हिजन, होर्डिंग्स, बॅनर्स, टोल नाके, सोशल मीडिया इत्यादीचा सुद्धा वापर करणार आहोत, SMS चा वापर करणार आहोत. म्हणजे जशा प्रकारचे माध्यम आम्हाला उपलब्ध आहे, स्पेशली यूथसाठी सोशल मीडिया, त्याचा आपण वापर करणार आहोत. आपण ह्या वेळेला आणखी एक नवीन गोष्ट केली की राज्य शासनातर्फे जवळजवळ 7 ते 8 डिपार्टमेंट्स त्यांची स्वतःची मॅगझिन्स काढतात दर महिन्याला. शेतकरी, किशोर, दक्षता, ॲडव्हान्टेज महाराष्ट्र, लोकराज इत्यादी इत्यादी. त्या सर्व मॅगझिन्समध्ये मतदान करा ह्याबाबतच्या ठळक मेसेजेस सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. महानगरपालिकाने उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालय, गृहनिर्माण संस्था, हॉटेल असोसिएशन इत्यादींना प्रशस्तीपत्र देण्याचे सुद्धा जाहीर केलेले आहे. 26 जानेवारी 2017 रोजी राज्य निवडणूक आयोगाचा चित्ररथ पहिल्यांदा सहभाग होणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे उपाययोजना करून जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करत आहोत. त्यामध्ये आपण सुद्धा हातभार लावावा हीच मी विनंती करणार आहे. 2 मिनिट संपत 2 मिनिटात संपत. यामध्ये 2 मिनिटाचा राहिला. संगणकाचा वापर आपण या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस आहे. नामनिर्देशन पत्र व शपथपत्र संगणकाची मदतीने भरले जाणार आहे आणि त्यासाठी आपण सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदला सूचना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कामाची सुरुवात केलेली आहे.